हॅलो फ्रेंड्स, आज आपण कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री इनटू डबल एंट्री सिस्टीम या टॉपिकचे एक्झाम्पल पाहणार आहोत. पहिलेच एक्झाम्पल पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं साधारण 4 ते 5 प्रकारचे एक्झाम्पल्स असतात. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं पहा. सिंगल एंट्री इंटू डबल एंट्रीमध्ये मिस्टर संतोष कीप्स हिज बुक्स ऑन सिंगल एंट्री सप्लाइड यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट असं काही विचारलेलं नाही आहे किंवा ओपनिंग बॅलन्स शीट सुद्धा विचारलेलं नाही आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, प्रिपेअर टोटल डेटर्स अकाउंट अँड टोटल क्रेडिटर्स अकाउंट. आपण सर्व टाईपचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. हे अगदी बेसिक एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला डेटर्स अकाउंट आणि क्रेडिटर्स अकाउंट विचारलेलं आहे. परंतु या व्यतिरिक्त आपल्याला बिल्स रिसिवेबल आणि बिल्स रिसिवेबल याची सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणून मी वर्किंग नोटमध्ये बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अकाउंट तयार केलेलं आहे. म्हणजे टोटल डेटर्स, टोटल क्रेडिटर्स हे 2 मेन अकाउंट आहेत आणि आपल्याला बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अकाउंट सुद्धा मेंटेन करावं लागणार आहे. आता लास्ट लेक्चरमध्येच आपण त्याच्या जर्नल एंट्रीज आणि फॉर्मॅट सुद्धा पाहिलेला होता. त्या एंट्रीचे ते मी समोर दाखवतो तुम्हाला. मग कॅश परचेस, क्रेडिट परचेसेस, कॅश सेल्स, क्रेडिट सेल्स, रिसिव्ड फ्रॉम डेटर्स, पेमेंट टू क्रेडिटर्स, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट अलाउड, बिल्स पेएबल एक्सेप्टेड, बिल्स रिसिवेबल रिसिव्ड, बिल्स पेएबल ऑनर, बिल्स रिसिवेबल ऑनर, बिल्स पेएबल डिसऑनर, बिल्स रिसिवेबल डिसऑनर. या ज्या एंट्रीज आहेत त्याचा उपयोग आपल्याला या एक्झाम्पलमध्ये होणार आहे. मग बिल बॅड डेट्स असेल किंवा तुम्हाला अगदी फॉर्मॅट सुद्धा सांगितलेले होते. बिल्स रिसिवेबलचा फॉर्मॅट कसा असतो, डेटरचा फॉर्मॅट कसा असतो, बिल्स पेएबलचा कसा असतो, क्रेडिटरचा कसा असतो, बिल्स रिसिवेबल अकाउंट का तयार करतात त्याचा फरक कुठे पाठवायचा, डेटर्स अकाउंट का तयार करतात त्याचा फरक कुठे पाठवायचा, बिल्स पेएबल अकाउंटचा फरक कुठे पाठवायचा आणि क्रेडिटरचा फरक कुठे कुठे पाठवायचा. हे आपण सर्व इन्फॉर्मेशन लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ते लेक्चर जर तुम्ही पाहिलं नसेल तर अवश्य पहा. आता एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय. याच्यामध्ये आपण डेटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंट 4 अकाउंट तयार केलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा आपण सन्डे डेटरचा ओपनिंग बॅलन्स त्यांनी क्वेश्चन मार्क सांगितलाय, म्हणजे हा आपल्याला शोधून काढायचा आहे. मग सन्डे डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो मी टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, कारण की डेटर्स ही ॲसेट आहे आणि ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स हा डेबिट असतो आणि इथे आपल्याला हा शोधून काढायचा आहे, म्हणजे ओपनिंग बॅलन्स शोधून काढायचा आहे. क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 45,000. मग क्लोजिंग बॅलन्स ॲसेटचा क्रेडिट साईडला असतो. मग शेवटी लिहितो मी बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 45,000, 45,000. ओके, ओपनिंग बॅलन्स शोधून काढायचा आहे, क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स डेबिट आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट असतो. बिल्स रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स आहे 25,000, क्लोजिंग बॅलन्स आपल्याला शोधून काढायचा आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 25,000 आणि क्लोजिंग बॅलन्स क्वेश्चन मार्क सांगितलेला आहे. क्लोजिंग बॅलन्स हा क्रेडिट साईडला असतो, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा शोधून काढायचा आहे, क्वेश्चन मार्क आहे. आता हा अकाउंट तयार केला नसता तरी चालला असतं, कारण की ते जो फरक येणार आहे तो बाय बॅलन्स येणार आहे. त्यामुळे बिल्स रिसिवेबलचा फरक आता डेटर्सला पाठवण्याची आवश्यकता नाही. परंतु काही एक्झाम्पलमध्ये असं होतं की बिल्स रिसिवेबलचं ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दोन्ही दिलेला असतो. मग अशा केसमध्ये काय होतं की बिल्स रिसिवेबलचा फरक आहे तो डेटर्स अकाउंटला पाठवावा लागतो आणि मग डेटर्स अकाउंट क्लोज करावा लागतो. मग अशा केसमध्ये जर आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट तयार नाही केलं तर डेटर्स अकाउंटचा बॅलन्स चुकू शकतो आणि आपले मार्क्स जाऊ शकतात. म्हणून आपण काळजीसाठी आपण हा बिल्स रिसिवेबल अकाउंट एक्स्ट्रा तयार केलेला आहे. का वाया जाणार नाही, 2 मिनिटं एक्स्ट्रा जातील, परंतु आपले अकाउंट सगळे बरोबर येतील. पुढचं आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स हा शोधून काढायचा आहे. बिल्स पेएबल लायबिलिटी आहे, लायबिलिटीचा ओपनिंग बॅलन्स हा क्रेडिट साईडला असतो, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन हा आपल्याला शोधून काढायचा आहे. आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 22,500, तो डेबिट साईडला दाखवायचा आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 22,500, टू बॅलन्स कॅरीड डाऊन 22,500. यानंतर आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स ही लायबिलिटी आहे, क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिट साईडला दाखवायचा आहे, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 36,000, 36,000 आणि क्लोजिंग बॅलन्स हा डेबिट असतो, तो शेवटी दाखवायचा आहे डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हा आपल्याला शोधून काढायचा आहे. बघा, ॲसेटचा ओपनिंग बॅलन्स डेबिट आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट असतो, लायबिलिटीचा ओपनिंग बॅलन्स क्रेडिट आणि क्लोजिंग बॅलन्स काय असतो, डेबिट असतो. यानंतर ह्याच्या एंट्रीज आपल्या परफेक्ट हव्यात. क्रेडिट सेल्स, उदाहरणाने माल विकला आणि माल कोणाला विकतो आपण, डेटर्सला, म्हणजे एंट्री काय होते डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. इथं हवे तर मी एंट्रीज लिहून ठेवतो. क्रेडिट सेलची एंट्री होते
डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग करूयात पोस्टिंग. डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू सेल्स, डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू सेल्स 4,07,000, 4,07,000. यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन आहे क्रेडिट परचेसेस. मग क्रेडिट परचेसची एंट्री काय करतो आपण, परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट. माल खरेदी केला, परचेसेस अकाउंटच्या डेबिटला म्हणजे क्रेडिटर्स अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट बाय परचेसेस, बाय परचेसेस 3 लाख रुपीज, 3 लाख रुपये. कॅश परचेस आणि कॅश सेल्स असतील तर त्याचे डेटर्स आणि क्रेडिटर्स मध्ये पोस्टिंग होत नाही. समजा याच एक्झाम्पल मध्ये कॅश परचेस कॅश सेल दिले असते तर त्याला आपण फुली केली असती, कारण की कॅश सेल्स आणि कॅश परचेसेस डेटर्स आणि क्रेडिटर्सला येत नाहीत तर ते ट्रेडिंग अकाउंटला आणि कॅश अकाउंटला जातात. डिस्काउंट अलाउड टू कस्टमर, कस्टमर म्हणजेच डेटर्स, लक्षात घ्या कस्टमर म्हणजेच डेटर्स. मग डिस्काउंट टू डेटर्स त्याची एंट्री होते डिस्काउंट अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. मग डिस्काउंट अकाउंटला डेबिट म्हणजे डेटर्स अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट बाय डिस्काउंट 2,000, बाय डिस्काउंट 2,000 डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय डिस्काउंट अकाउंट 2,000. त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड बाय सप्लायर्स, म्हणजे सप्लायर्सने डिस्काउंट अलाउड केला म्हणजे आपल्याला मिळाला, त्याला डिस्काउंट रिसिव्ड म्हणतो आपण. मग त्याची एंट्री करतो आपण क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू डिस्काउंट अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट अकाउंट, त्याला डिस्काउंट रिसिव्ड सुद्धा म्हणतो आपण. सप्लायर्सने अलाउ केला म्हणजे आपल्याला मिळालं, टू डिस्काउंट रिसिव्ड किंवा टू डिस्काउंट 1,000 रुपीज. यानंतर आहे हुंडी मिळाली, बिल्स रिसिवेबल रिसिव्ड. हुंडी आपल्याला डेटर्स कडून मिळते, मग त्याची एंट्री काय करतो आपण, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. मग बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेटर्स अकाउंट. हुंडी मिळाली, किती रुपयाची हुंडी मिळालेली आहे, 1,09,000, 1,09,000. बिल्स रिसिवेबल अकाउंटला डेबिट म्हणजे डेटर्स अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट बाय बिल्स रिसिवेबल. म्हणजे काही ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग करताना आपल्याला डबल इफेक्ट विचारात घ्यायचे आहेत, कारण की आपल्याकडे दोन्ही अकाउंट्स तयार आहेत. 1,09,000. त्यानंतर आहे बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर. बिल्स पेएबल इश्यूड त्यालाच आपण बिल्स पेएबल ऍक्सेप्टेड सुद्धा म्हणू शकतो, आणि त्याची एंट्री होते क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. म्हणजे क्रेडिटर्सना हुंडी दिली मग त्याचं पोस्टिंग करूया क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्स पेएबल, क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्स पेएबल 1,50,000, 1,50,000. क्रेडिटर्स अकाउंटला डेबिट बिल्स पेएबल म्हणजे बिल्स पेएबल अकाउंटला काय होणार, क्रेडिट बाय क्रेडिटर्स अकाउंट 1,50,000, 1,50,000. यानंतर पुढची ट्रान्झॅक्शन आहे बिल्स रिसिवेबल डिसऑनर. बिल्स रिसिवेबल डिसऑनर 1,000 रुपीज. मी सांगितलेलं आहे की बिल्स रिसिवेबल रिसिव्डच्या बरोबर अपोजिट एंट्री कशाची होते, बिल्स रिसिवेबल डिसऑनरची होते. मग बिल्स रिसिवेबलची एंट्री काय होते, बीआर टू डेटर्स. मग याची एंट्री काय होणार आहे, डेटर्स अकाउंट डेबिट टू बीआर अकाउंट, डेटर्स अकाउंट डेबिट टू बीआर अकाउंट. मग डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, डेटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. ही डिसऑनरची एंट्री आहे. ₹1,000, 1,000 रुपये. डेटर्स अकाउंटला डेबिट बिल्स रिसिवेबल, मग बिल्स रिसिवेबलला काय होणार, क्रेडिट बाय डेटर्स अकाउंट, बाय डेटर्स अकाउंट 1,000 रुपीज, 1,000 रुपये. यानंतर पुढचे आहे बिल्स पेएबल डिसऑनर. मग याची एंट्री बिल्स पेएबल ऍक्सेप्टेडच्या बरोबर उलट होणार आहे. काय एंट्री होणार मग, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट 500. बिल्स पेएबल अकाउंटच्या डेबिट साईडला टू क्रेडिटर्स अकाउंट 500. बिल्स पेएबलला डेबिट क्रेडिटर्स म्हणजे क्रेडिटर्सला काय होणार, क्रेडिट बाय बिल्स पेएबल 500. यानंतर आहे गुड्स रिटर्न बाय कस्टमर. कस्टमर म्हणजे डेटर्स. डेटर्सला आपण जो माल विकला होता तो माल परत आला, मग सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. मग सेल्स रिटर्न अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेटर्स आणि डेटर्स अकाउंटला काय होणार, क्रेडिट बाय सेल्स रिटर्न, बाय सेल्स रिटर्न. किती रुपयाचा माल रिटर्न आलेला आहे, 1,000 रुपीज, 1,000 रुपये. आणि यानंतर गुड्स रिटर्न टू सप्लायर्स. बरोबर, मग सप्लायर म्हणजेच क्रेडिटर्स. मग क्रेडिटर्स कडून माल खरेदी केला होता तो परत पाठवला म्हणजे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट, क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेस रिटर्न अकाउंट.
या पद्धतीने आपण सर्व एंट्रीज केलेल्या आहे आणि त्याची व्हॅल्यू आहे 500 रुपीज, 500 रुपये झालं. सर्व पोस्टिंग आपलं झालेलं आहे. आता यामध्ये परत लक्षात घ्या, सेल्स माल विक्री केला आपण डेबिटला दाखवतो, मग माल परत आला असेल, हुंडी मिळाली असेल, रक्कम मिळाली असेल, चेक मिळाला असेल, डिस्काउंट दिला असेल, बॅड डे असेल तर क्रेडिटला दाखवतात. इथे हुंडी मिळाली होती, ती हुंडी डिसऑनर झाली तर डेबिटला येणार आहे. तसंच क्रेडिटर्सला परचेस आपण क्रेडिटला दाखवतो, माल खरेदी केला मग त्याची रोख रक्कम दिली, चेक दिला किंवा हुंडी दिली तर डेबिटला दाखवतो आपण, माल परत केला तर डेबिटला दाखवतो, डिस्काउंट असेल तर डेबिट साईडला दाखवतो, बरोबर. आणि इथे हुंडी दिलेली होती, आता ती हुंडी जर डिसऑनर झाली म्हणजे कॅन्सल झाली तर त्याचं पोस्टिंग क्रेडिट साईडला होणार आहे. आता यानंतर अकाउंट्स काय करतो आपण, क्लोज करतो. यानंतर आपण अकाउंट्स काय करतोय, क्लोज करतो. आता अकाउंट क्लोज करताना आपल्याला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात पहिल्यांदा बिल्स रिसिवेबल अकाउंट क्लोज करायचं आहे. बिल्स रिसिवेबल अकाउंट मी इथे क्लोज करतो. डेबिटची बेरीज जास्त आहे 1,34,000 आणि मी सांगितल्याप्रमाणे बिल्स रिसिवेबलचा फरक आता डेटर्सला पाठवायची गरज पडणार नाही. 1,34,000 इकडे टोटल आली 1,34,000 आणि क्रेडिट साईडला फरक आलेला आहे 1,33,000. तो आपण काय म्हणलेला आहे, बाय बॅलन्स कॅरेक्टर, बरोबर. ह्याला आपण बाय बॅलन्स कॅरेक्टर म्हणतो. यानंतर आपण डेटर्स अकाउंट क्लोज करतो. हा फरक आपल्याला महत्वाचा आहे, याला तुम्हाला आता मार्क्स मिळणार नाही आहेत. आम्ही सांगितलं हा आपण एक्स्ट्रा अकाउंट का तयार केलेला आहे, जर आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग दोन्ही बॅलन्सेस दिले असते तर मात्र बिल्स रिसिवेबलचा फरक हा डेटर्सलाच पाठवावा लागला असता. एकतर ते बिल्स रिसिवेबल रिसिव्डची एंट्री असते किंवा बिल्स रिसिवेबल डिसऑनरची एंट्री असते. त्यामुळे जर या अकाउंटला फरक आला असता बॅलन्सेस देऊन सुद्धा तर तो डेटर्स अकाउंटला पाठवावा लागला असता. तर पुढच्या एखाद्या एक्झाम्पलमध्ये तसा पॉईंट आला तर तोही पॉईंट तुमच्या लक्षात येईल. इथं तसं काय आलेलं नाही. आता इथे क्रेडिट साईडची बेरीज जास्त हवी कारण की डेबिट साईडला आपल्याला फरक यायला पाहिजे. पाहूयात आता इथे डेबिटची टोटल कमी पाहिजे आणि क्रेडिटची टोटल जास्त पाहिजे ऍक्च्युली, कारण की फरक डेबिट साईडला आला पाहिजे. सनी डेटाचं ओपनिंग बॅलन्स दिलेलं नाहीये, पण या एक्झाम्पलमध्ये डेबिटचीच टोटल जास्त आहे त्यामुळे ओपनिंग बॅलन्स हा दिलेलाच नाहीये त्यांनी. ओपनिंग बॅलन्स उदाहरणामध्ये नाहीच आहे. मग डेबिटची टोटल जास्त आहे 4,08,000. ती दोन्ही बाजूला लिहितो मी 4,08,000. आता 4,08,000 मधून या व्हॅल्यूज लेस करूयात. 4,08,000 मायनस 2,000 मायनस 1,09,000 मायनस 1,000 मायनस 45,000 म्हणजे क्रेडिट साईडला फरक आलेला आहे तो आहे फरक 2,51,000. 2,51,000 फरक आलेला आहे, त्याला आपण म्हणणार आहोत बाय कॅश. त्याला आपण काय म्हणणार आहोत, बाय कॅश असं म्हणणार आहोत. लक्षात घ्या, तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मी दिलेली होती त्याच्यामध्ये सांगितलं होतं, लक्षात घ्या. डेटर्स अकाउंटला फरक येतो, एकतर ओपनिंग बॅलन्स असेल, क्लोजिंग बॅलन्स असेल, सेल्स असेल किंवा कॅश रिसिव्ड असेल. या एक्झाम्पलमध्ये जो फरक आलेला आहे त्याला आपण काय म्हणलेलं आहे, बाय कॅश. आता त्याचप्रमाणे आपण बिल्स पेएबल अकाउंट क्लोज करूयात. बिल्स पेएबल अकाउंट जर क्लोज केला तर त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मली क्रेडिट साईडला फरक आला पाहिजे कारण की ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला नाहीये. परंतु क्रेडिट साईडचीच बेरीज जास्त आहे म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला ओपनिंग बॅलन्स कुठेही मिळणार नाही. म्हणजे आपल्याला डेबिट साईडला फरक मिळणार आहे. मग तो शोधून पडत आपण 1,50,000 मायनस 500 मायनस 22,500. मग डेबिट साईडला फरक आलेला आहे. आता हा एक पॉईंट लक्षात घ्या, ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स दिला असेल तर बिल्स पेएबलचा फरक आपण क्रेडिटर्सला पाठवतो, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. पण इथे क्रेडिटर्सला ऑलरेडी दोन्ही अमाऊंट पाठवलेले आहेत. मग इथे जो फरक येणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, टू कॅश अकाउंट. म्हणजे त्याला आपण म्हणतो बिल्स पेएबल ऑनर, म्हणजे हुंडीची रोख रक्कम दिली. मग ती रक्कम किती आलेली आहे, 1,27,000, 1,27,000 रुपये ही रक्कम आलेली आहे. म्हणजे बिल्स पेएबलचा फरक आपण कॅश अकाउंटला पाठवलेला आहे, क्रेडिटर्स अकाउंटला पाठवायचा नाही. यानंतर आपण क्रेडिटर्स अकाउंट क्लोज करूयात. क्रेडिटरचा फरक नॉर्मली डेबिट साईडला आला पाहिजे कारण की आपल्याला क्लोजिंग बॅलन्स विचारलेलं नाहीये, क्लोजिंग बॅलन्स दिलेलं नाहीये, विचारलेलं आहे. आणि ते आपल्याला क्रेडिट साईडचीच बेरीज जास्त दिसते, तर ते किती दिसते, 3,36,500. 3,36,500. त्या 3,36,500 मधून डेबिटचे 1,000, नंतर 1,50,000 आणि नंतर 500 मायनस केले तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर मिळणार आहे 1,85,000 आणि तो आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळालेला आहे टू बॅलन्स कॅरेट.
म्हणजे हे एक्झाम्पल थोडंसं डिफरंट टाईपचं होतं. तर याच्यामध्ये नॉर्मली आपल्याला ओपनिंग बॅलन्सची रक्कम मिळायला पाहिजे होती, पण त्याच्याऐवजी कॅशची रक्कम मिळालेली आहे. इथे आपल्याला ओपनिंग बॅलन्स मिळायला पाहिजे होता, त्याच्याऐवजी कॅशची रक्कम मिळालेली आहे. आणि इथे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळालेला आहे, इथे सुद्धा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळालेला आहे. हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून तर झालेलं आहे, परंतु या एक्झाम्पलमध्ये जसे त्याने आपल्याला बॅलन्सेस विचारायला येते, ज्या मिसिंग फ्रिक्वेन्सीज होत्या, व्हॅल्यूज होत्या, त्या मिसिंग व्हॅल्यूज आपल्याला याच्यामध्ये मिळालेल्या नाही आहेत. मग या कदाचित या एक्झाम्पलमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. तर समजा डेटरची किंमत इथे 45,000 ऐवजी 4,50,000 घेतली, बिल्स रिसिवेबल 25,000 ऐवजी 2,50,000 घेतले, बिल्स पेएबल 22,500 ऐवजी 2,25,000 दिले असते, आणि क्रेडिटर 36,000 ऐवजी 3,60,000 रुपये दिले असते, तर एक्झॅक्ट व्हॅल्यूज आपल्याला या मिळाल्या असत्या. म्हणजे कदाचित या पेपरमध्ये थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक होण्याची शक्यता आहे, झालेली असण्याची शक्यता आहे. आणि जर या व्हॅल्यूज याच्यामध्ये एक झिरो जर आपण एक्स्ट्रा घेतले असते, तर हे एक्झाम्पल जसं त्यांनी सांगितलेलं आहे, सनी डेटाचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला मिळाला असता, बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला असता, बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स मिळाला असता, आणि क्रेडिटरचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला या एक्झाम्पलमध्ये मिळाला असता. काही हरकत नाही आहे. जरी प्रिंटिंग मिस्टेक नसेल तर तुम्हाला ॲज इट इज एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे, आणि जर प्रिंटिंग मिस्टेक असेल तर याच्यामध्ये एक झिरो जर तुम्ही एक्स्ट्रा घेतले आणि पुन्हा एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ज्या मिसिंग व्हॅल्यूज आहेत त्या एक्झॅक्टली मिळणार आहेत. ठीक आहे, थँक्यू.